आम्ही आता पालघर जिल्ह्यातील मनोर मस्तानाका रस्त्याच्या बाजूला आणि वैतरणा नदीचे काठावर उभे आहोत। समोर वैतरणा नदी आहे आणि ह्या वैतरणा नदीमध्ये नदीच्या किनारी उत्खनन सुरू आहे। गेल्या अनेक वर्षापासून वीटभट्टीधारक तसेच माती भरावासाठी ह्या नदीच्या काठी उत्खनन करून नद्या रुंद करण्यात आलेल्या आहे। ह्याच प्रकारे वैतरणा नदी ही तसेच देहरजा नदी किनारे तसेच पिंजाळ नदी, तानसा नदी आणि सूर्या नदी ह्या सर्व नद्या जे वाहतात पालघर जिल्ह्यातून आणि त्या पालघर जिल्ह्यातून नद्या वाहणाऱ्या आहेत त्या प्रत्येक नद्याच्या किनारी नद्याचे काठेवर उत्खनन सुरू करून मोठ्या प्रमाणात माती उत्खनन केलेली आहे। आणि माती उत्खनन केल्यामुळे ह्या परिसरातील नद्या रुंद झालेल्या आहेत आणि रुंद नद्या झाल्यामुळे गावामध्ये पाड्यामध्ये पुराचा पाणी शिरतोय। तसेच सरकारी नियमाप्रमाणे महसूलच्या नियमाप्रमाणे 300 ते 400 मीटर नदीपासून नदीचे काठापासून जागा सोडून कोणताही बांधकाम करण्यासाठी परवानगी मिळते। कोणताही बांधकाम करू शकतात असा नियम असून तरी सुद्धा ह्या ठिकाणी हे मोठे मोठे बांधकाम सुरू केलेले आहेत। तुम्ही पाहू शकतात नदीचे अगदी कडेला हे बांधकाम होत आहेत। ना कोणत्याही प्रकारचे यांना परवानगी आहे ना कोणत्याही प्रकारची यांनी परमिशन घेतलेला आहे। हे असे बांधकाम प्रत्येक नदीकाठी तुम्हाला भेटतील। सवर अनधिकृत बांधकाम सुरू आहेत परंतु महसूल विभाग वन विभाग कोणत्याही प्रकारचे ह्यांचेकडे लक्ष देत नाही। तुम्ही इथे पाहू शकतात ही आहे वैतरणा नदी। वैतरणा नदीच्या त्या बाजू काठ्याला नदीच्या किनारीला बघा किती उत्खनन झालेला आहे। ते ग्राम पंचायत दुर्वेशची हात येते आणि काटेलपाडा त्याच्यानंतर खराटपाडा ह्या ठिकाणीच्या ह्याच्या बाजूलाच वीटभट्ट्या आहेत आणि वीटभट्ट्यामुळे हे उत्खनन होत आहे। कोणत्याही प्रकारची रॉयल्टी घेत नाही। तसेच शासनाचा कोट्यवधी लाखो रुपये महसूल हे लोक बुडवतात। कोणत्याही प्रकारची रॉयल्टी घेत नाही, परवानगी करत नाही। तलाठी सरकार यांना विचारले असता ते म्हणतात की प्रकरण त्यांनी पाठवलेलं आहे, प्रकरण आमच्याकडे दिलेलं आहे। पण पुढे काय? पण जे नियम आहेत नियम लागू दिलेले आहेत माती उत्खननासाठी नदीपासून ते नियमांचा इथे पायमळणी होत आहे। तुम्ही अक्षरशः इथे पाहू शकतात इथे बांधकामही सुरू आहेत। हे बांधकाम अनेक वेळा पुराच्या पाण्यामध्ये हे बांधकाम पुराच्या पाण्यामध्ये जेव्हा पावसाळ्यात नदी तुडुंब भरते आणि पूर येतो त्यावेळी ह्या बांधकाम जे केलेले आहेत ते पूर्ण पाण्यामध्ये खाली जातात। तरी सुद्धा या ठिकाणी त्याचप्रमाणे बांधकाम सुरू आहे। अनधिकृत बांधकाम सुरू आहेत। कोणत्याही प्रकारचे त्यांच्याकडे बिनशेती परवानगी नाही। फक्त ग्रामपंचायत करून परवानगी घेऊन ते लोक बांधकाम करीत आहेत। तर शासनाला आमची विनंती राहील की असे बांधकामावर कारवाई करावी। तसेच उत्खनन सुरू आहे या ठिकाणी त्यांच्यावरही कारवाई करावी आणि नद्या ज्या आहेत आपल्या ह्या पालघर जिल्ह्यातील ते वाचवावे। कॅमेरामॅन नक्की मुकादमसह आरिफ पटेल, विकास समाचार।